36 वर्षाचा विश्वास असणारे ठिकाण म्हणजे महावीर ड्रेसेस. महावीर ड्रेसेसमध्ये तुम्हाला मिळणार सर्व शाळेचे युनिफॉर्म, तेही 365 दिवस. बुलढाणा शहरातील व आसपासच्या परिसरातील सर्व शाळेचे व कॉलेजचे गणवेश मिळतील. प्रबोधन विद्यालय, शिवाजी विद्यालय, एडेड हायस्कूल, बाल शिवाजी कॉन्व्हेंट या शाळेचे सर्व बदललेले नवीन गणवेशचा रेडी स्टॉक उपलब्ध आहे. स्कूल बॅग, टिफिन बॅग, वॉटर बॉटल, झील कंपनीचे रेनकोट, सिटीजन कंपनीची छत्री, बॅक कव्हर्स, स्कूल स्वेटर, टाय, बेल्ट व सॉक्स, सर्व शाळेचे ब्लेझर व वेस्ट कोट मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, मलकापूर रोड, बुलढाणा. निकृष्ट बियाणे पेरल्यामुळे दुबार पेरणीची वेळ, शेतकरी चिंतेत. यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने आधीच शेतकरी चिंताग्रस्त होता, परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यामुळे उशिरा का होईना पेरणीची कामे सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. असे असतानाही निकृष्ट दर्जाच्या आणि उगवण क्षमता नसलेल्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. बुलढाणा तालुक्यातील तांदुळवाडी शिवारातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शेतकरी नारायण मोहरकर, भीमराव लवंगे, रावसाहेब सोनवणे यांनी त्यांच्या शेतात 11 दिवसापूर्वी सोयाबीनच्या बियाण्यांची लागवड केली होती, परंतु सोयाबीन उगवले नाही. याउलट जागेवरच वाढ खुंटल्याचे दिसून आले. परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची उगवण बघता निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा प्रकार उघडकीस आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. माझं नाव भीमराव सर्जेराव लवंगे. माझी शेती तांदवडी शिवारामध्ये 4 एकर आहे. मी 27-28 तारखेला 2 दिवस पेरणी केली आणि आजची समजा 10 तारीख आहे. तर आजपर्यंत समजा मी तिचे 5-6 तारखेपर्यंत वाट बघितली, पण ते काही निघालं नाही. मी आता दुबार पेरणी केली, म्हणजे मला पहिल्याच एकरी 10 ते 12 हजार रुपये खर्च आला आणि आता परत दुबार पेरणी केली तर म्हणजे प्रति एकरी डबल तेवढाच खर्च, समजा 10 ते 12 हजार रुपये खर्च आला. तर म्हणजे दुप्पट खर्च झाला. म्हणजे पहिला जेवढा समजा तो 45-50 हजार खर्च आला, तेवढाच खर्च परत आता तेवढा खर्च आला. तर म्हणजे आता फार म्हणजे याचं हे झालेलं आहे की एवढं नुकसान व्हायला नव्हतं पाहिजे समजा, पण हे कशामुळे झालं? हे बियाणं हे समजा खराब असल्यामुळे. बियाणं कुठून आणलं? बियाणं दुकानं. आता काय मागणी आहे सरकार? आता काय शासनानं बस आम्हाला मदत करावी ताबडतोब. समजा काय कर्जमाफीचं त्यांना ते सगळ्याची अटी शर्तीच्यात भरपूर टाकून ठेवलेले आहे, किंवा ज्यांचे 2019 माफ झालेले त्यांचे होणार नाही असे त्यांना त्याच्यात 12 अटी शर्ती त्याच्यामध्ये. तर तात्काळ त्यांना बी कर्जमाफी करावी शासनानं. ऋषिकेश कृषी केंद्रावरनं 3 बॅग 30-30 किलोच्या 612 जातीची सोयाबीन होती आणि ऋषिकेश कृषी केंद्र त्यांच्याच कंपनीचं ते बी होतं. जवळपास बी पेरल्यानंतर 9-10 दिवस झाले तरी ते बी कुठे उगलं कुठे ते सडलेलं होतं. त्याच्यामुळं जवळपास ते दुबारच पेरणी करावी लागली आणि आज तुम्ही पाहताय की मी ती परत दुबार पेरणी काल केलेली आहे. साधारण शेतकऱ्याकडून ते जे बी आणलेलं आहे, कारण बाहेरच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यावर्षी कंपनीचं जे बी आहे ते उगवून नाही राहिली, त्याची क्षमता नाहीये. त्यामुळं मी बाहेरच्या शेतकऱ्याकडून बी आणून काल ते पेरलेलं आहे.